विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स सॉल्व करायची पुढची मेथड पाहिजे आहे, जिचं नाव आहे क्रॅमर्स रूल मेथड. ही क्रॅमर्स रूल मेथड सॉल्व करत असताना आपल्याला सुरुवातीला महत्त्वाचा असतो तो म्हणजे डिटर्मिनंट. आता हा डिटर्मिनंट कशा पद्धतीने काढायचा असतो हे आपण आधी पाहणार आहोत. यासाठी काही एक्झाम्पल्स आपण बघूया. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स असं उदाहरण आहे. त्याच्यात पहिलं एक्झाम्पल आहे ए 5, 3, 7, 9. आता या एक्झाम्पलमध्ये डिटर्मिनंट आपल्याला काढायचा आहे. तो डिटर्मिनंट कसा काढला जातो, तर या ठिकाणी 5 आणि 9 यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 5 × 9. नंतर 3 and 7 यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 3 × 7. आणि या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे 5 and 9चं आणि सेकंड क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे 3 and 7चं. तर अशा प्रकारे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून मध्ये मायनसचं साईन द्यायचं आणि नेहमी मायनसचंच साईन द्यायचं. आता हे साईन दिल्यानंतर 5 9s are 45 minus 3 7s are 21. 45 - 21 = 24. ही जी व्हॅल्यू आली हिला डिटर्मिनंट असं म्हणतात. याच पद्धतीने पुढचं एक्झाम्पल आपण जर पाहिलं तर -8 × 4, -8 × 4, -32 मायनस, मी मगाशी बोललो त्या पद्धतीने मध्ये मायनसचं साईन देतात. त्यानंतर -3 × 2, -3 × 2 -6 होतो आणि -32 मायनस -6 हे जर आपल्याला सॉल्व करायचं असेल तर -32 निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह साईन हा पॉझिटिव्ह होईल. मग -32 + 6 = -26 हे त्याचं ॲन्सर आलं. म्हणजे एक संख्या निगेटिव्ह असेल आणि एक संख्या पॉझिटिव्ह असेल तर तिथे सबट्रॅक्शन करायचं असतं आणि मोठ्या संख्येचं साईन द्यायचं असतं. म्हणून 32 - 6 = 26 आणि साईन हे 32चं दिलं, 32चं दिलं निगेटिव्ह साईन. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर b = 2√3 9 and 2 3√3. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन जर करायचं असेल आपल्याला तर 2√3 and 3√3 यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर 2√3 × 3√3 याचं होईल 2 3s are 6 होतो. पुढचा जो 2 आहे आणि हा 3 यांचं मल्टिप्लिकेशन आधी करायचं, 2 3s are 6 झाला. आणि √3 × √3 √9 होतो. √9 म्हणजे 3 आणि मग तो आधीचा आलेला 2 × 3 6 आणि √3 × √3 √9 म्हणजे 3. मग तो 6 आणि 3 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, 6 3s are 18. म्हणून यांचं दोघांचं जे मल्टिप्लिकेशन आलं 2√3 आणि 3√3 यांचं मल्टिप्लिकेशन आलं 18 मायनसमध्ये मायनसचं साईन. त्यानंतर दुसरं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 2 × 9 किंवा 9 × 2 यांचं मल्टिप्लिकेशन येतं 18. मग 18 - 18 हा झाला 0. तर अशा प्रकारे आपल्याला डिटर्मिनंटची किंमत ही काढायची असते आणि क्रॅमर्स रूल मेथड ज्यावेळी आपण सोडवतो तर ही डिटर्मिनंट आपल्याला काढणं आवश्यक असतं. आता हे डिटर्मिनंट जेव्हा आपण प्रत्यक्ष एक्झाम्पल सोडवू तर त्यावेळी आपल्याला 3 डिटर्मिनंट्स हे काढायचे असतात. तर या 3 डिटर्मिनंट्समध्ये एक डिटर्मिनंट असतो, दुसरा डिटर्मिनंट ऑफ x असतो आणि तिसरा डिटर्मिनंट ऑफ y असतो. तर या 3 व्हॅल्यू काढायच्या असतात. आता हे क्रॅमर्स रूल सॉल्व करायची पद्धत कशी आहे बघा. क्रॅमर्स मेथड टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन, त्याच्या स्टेप इथे या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर पहिली स्टेप आहे राईट गिवन इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ ax + by = c. तर या फॉर्ममध्ये ते लिहायचे असतात. देन सेकंड स्टेप फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट्स ऑफ डिटर्मिनंट ऑफ x अँड डिटर्मिनंट ऑफ y. या तिघं डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू काढायच्या आणि त्यानंतर
हे दोन इथे फॉर्म्युले दिलेले आहेत की एक्स इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ एक्स डिवायडेड बाय डिटर्मिनंट आणि वायची व्हॅल्यू काढण्यासाठी डिटर्मिनंट ऑफ वाय डिवायडेड बाय डिटर्मिनंट आणि यांचं डिवाइड करून ज्या व्हॅल्यू येतील त्या म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू असतील, म्हणजेच ते सोल्युशन असेल. आता प्रत्यक्ष एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व केलं जातं ते आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल असं आहे 5x + 3y इज इक्वल टू -11 अँड सेकंड इक्वेशन 2x + 4y इज इक्वल टू -10. या दिलेल्या इक्वेशन आधी जे आपल्याला फॉर्म सांगितलं जनरल फॉर्म, त्या जनरल फॉर्ममध्ये म्हणजे ax + by इज इक्वल टू c या फॉर्ममध्ये आधी त्या कन्वर्ट करून घ्यायच्या, परंतु या ठिकाणी ऑलरेडी त्या जनरल फॉर्ममध्ये असल्यामुळे आपण ॲज इट इज तशाच लिहिल्या. फर्स्ट इक्वेशन 5x + 3y इज इक्वल टू -11, 2x + 4y इज इक्वल टू -10. बरं, डिटर्मिनंट काढण्यासाठी एक्सचे कोएफिशियंट म्हणजे समजा a आहे, वायचे कोएफिशियंट म्हणजे b आहे आणि या ठिकाणी असणारे जे कॉन्स्टंट टर्म आहेत ते म्हणजे c आहे. म्हणजे 5 आणि 2 या एच्या किमती आहेत a1 a2, 3 and 4 या b1 b2च्या व्हॅल्यूज आहेत आणि -11 आणि -10 या c1 c2च्या व्हॅल्यू आहेत. बरं, या ठिकाणी आपल्याला काय करायचं असतं तर डिटर्मिनंट काढण्यासाठी पहिला जो डीची व्हॅल्यू आपण काढतो म्हणजे डिटर्मिनंट, तर त्यासाठी एच्या व्हॅल्यू घ्यायच्या असतात 5 2. या ठिकाणी त्या जशाच्या ॲज इट इज पुट करायच्या 5 2. त्यानंतर वाय कोएफिशियंटच्या ज्या व्हॅल्यू आहेत 3 and 4 वायचे कोएफिशियंट ते पण जसेच्या तसे पुट करायचे 3 and 4. बरं, हे लिहिल्यानंतर मग जसं आपण डिटर्मिनंट काढतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 5 × 4 5 × 4 इज इक्वल टू 20. त्यानंतर 2 × 3 2 × 3 इज इक्वल टू 6 आणि मध्ये मायनस म्हणजे 20 - 6 इज इक्वल टू 14. ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली. आता आपल्याला डिटर्मिनंट ऑफ एक्स काढायचं आहे. बघा, डिटर्मिनंट काढण्यासाठी आपण ए आणि बीच्या व्हॅल्यू घेतल्या. आता आपल्याला डिटर्मिनंट ऑफ एक्स काढायचा आहे असेल तर आपल्याला सी आणि बीच्या व्हॅल्यू घ्याव्या लागतील. म्हणजे -11 -10 अँड बी म्हणजे 3 4. तर या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. आधी लिहिताना सी लिहिलेला आहे बघा, -11 -10 -11 -10 अँड देन वायच्या व्हॅल्यू म्हणजे बीच्या व्हॅल्यू म्हणजे वायचे कोएफिशियंट 3 4. या पद्धतीने ते लिहिलं आहे. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, -11 × 4 याचं व्हॅल्यू आली -44 मध्ये मायनस या ठिकाणी मायनस -10 × 3 -10 × 3 -30. इथे या दोघं ठिकाणी निगेटिव्ह साईन असल्यामुळे तो पॉझिटिव्ह होईल. -44 + 30 इज इक्वल टू -14. इथे सुद्धा मायनस झालं, मोठ्या संख्येचं साईन. -14 ही डिटर्मिनंट ऑफ एक्सची व्हॅल्यू आली. यानंतर आपल्याला काढायची आहे डिटर्मिनंट ऑफ वायची व्हॅल्यू. आता वायची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला ए आणि सीच्या व्हॅल्यू घ्याव्या लागतील. ए मीन्स एक्सचे कोएफिशियंट 5 2 आणि सी म्हणजे -11 आणि -10 म्हणजे कॉन्स्टंट टर्मच्या व्हॅल्यू. तर या व्हॅल्यू इथे घेतल्या डिटर्मिनंट ऑफ वाय काढण्यासाठी. 5 2 मीन्स ए अँड -11 -10. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 5 × -10 इज इक्वल टू -50. देन -11 × 2 -22 मध्ये मायनसचं साईन, -50 प्लस इथे निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह झाला 22 इज इक्वल टू -28. तर या आल्या डिटर्मिनंट ऑफ वायची व्हॅल्यू. म्हणजे डिटर्मिनंट काढण्यासाठी आपण
ए आणि बीच्या व्हॅल्यू घेतल्या, डिटर्मिनंट ऑफ एक्स काढण्यासाठी सी आणि बीच्या व्हॅल्यू घेतल्या, तर डिटर्मिनंट ऑफ वाय काढण्यासाठी ए आणि सीच्या व्हॅल्यू घेतल्या. म्हणजे हा क्रम तुम्ही लक्षात ठेवा, ए बी, सी बी आणि ए सी. हा एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचा हा क्रम चुकणार नाही. तुम्ही फक्त एक लक्षात ठेवायचं, ए बी सी बी ए सी. ए बी सी बी ए सी हा क्रम जर तुमच्या लक्षात राहिला तर तुम्ही डिटर्मिनंट जे काढतात तर त्याचा क्रम चुकणार नाही. हा क्रम जर चुकला तर डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या चुकीच्या येतील आणि त्यामुळे तुमचं जे एक्झाम्पल असेल ते सुद्धा चुकीचं येईल. बरं, तर डिटर्मिनंट नंतर डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली आहे 14. डिटर्मिनंट ऑफ एक्सची व्हॅल्यू आली आहे -30. डिटर्मिनंट ऑफ वायची व्हॅल्यू आली आहे -28. आता या ज्या सगळ्या व्हॅल्यू आल्या याच्यात आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर फॉर्म्युल्यामध्ये आपण आधी वरती पाहिलंच होतं, यावरती फॉर्म्युला आहे. एक्स इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ एक्स डिवायडेड बाय डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ एक्स आहे -14 डिवायडेड बाय 14, -1 त्याची व्हॅल्यू आली. अँड वाय इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ वाय डिवायडेड बाय डी इज इक्वल टू -28 डिवायडेड बाय 14. तर 14 2 जार 28, -2 त्याची व्हॅल्यू आली. म्हणून आपल्याला सोल्युशन मिळालं एक्स वाय इज इक्वल टू -1 अँड -2 इज द सोल्युशन. तर अशा प्रकारे ही क्रॅमर्स रूल मेथड आपल्याला सॉल्व करायची असते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या 3 स्टेप कशा पद्धतीने करायच्या. आधी दिलेली इक्वेशन ही ax + by इज इक्वल टू सी या फॉर्ममध्ये लिहायची. त्यानंतर डिटर्मिनंटच्या 3 व्हॅल्यू काढायच्या, डिटर्मिनंट ऑफ एक्स अँड डिटर्मिनंट ऑफ वाय. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी क्रम मी सांगितला ए बी. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू आपल्याला काढायची असते डिटर्मिनंट ऑफ एक्स. याची व्हॅल्यू काढण्यासाठी मी क्रम सांगितला सी बी. आणि तिसरी व्हॅल्यू आपल्याला काढायची असते डिटर्मिनंट ऑफ वाय, म्हणजे ए आणि सीच्या व्हॅल्यू ए सी. हा क्रम चुकायला नको. तर अशा या 3 व्हॅल्यू आल्यानंतर शेवटी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा असतो. एक्स इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ एक्स डिवायडेड बाय डिटर्मिनंट अँड वाय इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ वाय अपॉन डिटर्मिनंट. तर या 2 फॉर्म्युल्यांचा वापर करून आपण क्रॅमर्स रूल मेथड वापरू शकतो. यासाठी आता आपण एक ॲक्टिव्हिटी बघूया. या ठिकाणी दुसरं एक एक्झाम्पल दिले, ॲक्टिव्हिटी दिली आहे. टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय डिटर्मिनंट मेथड, फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट एक्झाम्पल आहे y + 2x - 19 इज इक्वल टू 0 अँड सेकंड इक्वेशन इज 2x - 3y + 3 इज इक्वल टू 0. आता या गिवन इक्वेशन ज्या आहेत त्या ax + by इज इक्वल टू सी फॉर्ममध्ये नाहीत, त्यामुळे त्या आपण लिहून घ्यायच्या आहेत. 2x एक्सचं म्हणजे एक्स जो असतो तो आपण आधी लिहितो, म्हणून इथे 2x + वायला बाजूला केलं. त्यानंतर इज इक्वल टू 19 हा निगेटिव्ह होता, RHSला जाताना तो पॉझिटिव्ह झाला. यानंतर सेकंड इक्वेशन जर आपण पाहिली तर 2x - 3y आणि +3 जो होता तो RHSला जाताना -3 झाला. तर अशा प्रकारे आपल्याला या 2 इक्वेशन मिळालेल्या आहेत. आता याच्या व्हॅल्यू त्यांनी पुट करायला लावल्या आहेत. तर डिटर्मिनंट जे येईल तर आधी मी तुम्हाला कुठला क्रम सांगितला, ए बी, बरोबर. तर या ठिकाणी काय येईल मग 2 आणि इकडे काय येईल 1 -3. ए आणि बीच्या व्हॅल्यू घ्यायच्या, म्हणजे एक्सचे कोएफिशियंट आणि वायचे कोएफिशियंट. बरं, ते घेतल्यानंतर मग इथे जर आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 2 × -3 -6 होईल, मायनस आणि हा होईल 2 × 1 2 × 1 2 म्हणजे 6 - 2 जर आपण केलं 6 - 2 जर आपण केलं तर 6 - 2 याचा ॲन्सर येईल 4. अशाच प्रकारे डिटर्मिनंट ऑफ एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी मी कुठला क्रम सांगितला, सी बी, बरोबर. सी बी म्हणजे 19
आणि -3 या व्हॅल्यू इथे येतील आणि बीच्या व्हॅल्यू म्हणजे 1 आणि -3 येईल. तर पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन 19 इंटू -3 -57 येईल. -57 मायनस इथे येईल 1 इंटू -3 ते येईल -3. पुढे आपल्याला साईन त्याचं चेंज करावं लागेल आणि साईन चेंज करून मग -57 मायनस -3 याचं जर ॲन्सर केलं तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल, म्हणजे -57 प्लस 3, तर याचा ॲन्सर येईल -54. अशा प्रकारे डिटर्मिनंट ऑफ एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ते झाल्यानंतर त्याच पद्धतीने आपल्याला तिसरी व्हॅल्यू पण काढायची डिटर्मिनंट ऑफ वाय. ती जो तुम्हाला क्रम सांगितला तर डिटर्मिनंट ए बी, डिटर्मिनंट ऑफ एक्स बी सी आणि डिटर्मिनंट ऑफ वाय ए सी. तर या पद्धतीने ते तिघं काढून मग क्रॅमर्स रूल जो तुम्हाला सांगितला, एक्सची व्हॅल्यू काढताना डिटर्मिनंट ऑफ एक्स डिवायडेड बाय डिटर्मिनंट आणि वायची व्हॅल्यू काढताना डिटर्मिनंट ऑफ वाय डिवायडेड बाय डिटर्मिनंट, आणि त्या व्हॅल्यू ज्यावरती आपण काढलेल्या आहेत त्या जर या ठिकाणी पुट केल्या तर आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू मिळेल आणि वायच्या ठिकाणी पुट केला तर आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल आणि या ज्या दोन व्हॅल्यू मिळतील हेच आपलं सोल्युशन असेल. अशा प्रकारे आपल्याला ही क्रॅमर्स रूल मेथड जी आहे ती सॉल्व करायची असते. पुढे अजून एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, ती जर तुम्ही पाहणार आणि सॉल्व करणार तर अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला ही क्रॅमर्स रूल मेथड समजेल. तर अशाच पद्धतीने तुम्ही क्रॅमर्स रूल मेथडचा सराव करायचा आहे. धन्यवाद.